अक्षर इंडिया लाईव्ह न्यूज पाहुयात आताची एक महत्त्वाची बातमी। नितेश राणेंनी भान ठेवून जपून बोलावं असा सल्ला त्यांचेच बंधू निलेश राणेंनी दिलेला आहे। धारावीच्या सभेमध्ये बोलताना सर्वांचा बाप भाजपचा गृहमंत्री बसलाय असं आक्रमक विधान नितेश राणेंनी केलं होतं। यावर महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी मात्र सारवासारव केली आहे। बाप शब्द वापरल्यानं गैरसमज झाला, त्यांचा हेतू वेगळा होता असं बावनकुळे म्हणाले आहेत। त्यावरूनच आता भावानं छोट्या राणेंना चांगलंच खडस सावलेला आहे। भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी नेहमी एक लक्षात ठेवा की देशाचा पंतप्रधान हे भारतीय जनता पक्षाचे आहेत, राज्याचे मुख्यमंत्री हे भारतीय जनता पक्षाचे आहेत। म्हणून हे किती कोणी इकडे तिकडे नाचले, कोणी इकडे तिकडे अगर ताकद दाखवली, पण शेवटी सगळ्यांचा बाप म्हणून भारतीय जनता पक्षाचाच मुख्यमंत्री बसलाय हे प्रत्येकाने लक्षात ठेवा। म्हणून किती इकडे तिकडे मिळून दे, 4 दिवसाची चांदणी आहे। त्यांनी एकत्र यावं किंवा न यावं हा त्यांचा विषय आहे। त्यांनी बॅट बॉल खेळावा की टेबल टेनिस खेळावा हा त्यांचा विषय आहे। आम्ही कसं काय बोलणार त्याच्यामध्ये? त्यांचे स्वतंत्र पक्ष आहेत, त्यांनी त्यांचं बघावं। पण काही जरी झालं तरी महायुती मोठ्या फरकाने येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुका जिंकणार, तयारी तशी चालू आहे आणि जनमानसामध्ये तशी इमेज आमच्या सरकारची तशी झालेली आहे। म्हणून ज्यांना भीती वाटत असेल आणि त्या भीतीपोटी एकत्र येत असतील त्याला आम्ही काय करणार? माननीय मुख्यमंत्री राज्याचे प्रमुख आहे, राज्याचे नेते आहेत, राज्याच्या सरकारमधलं मुख्यमंत्री हे राज्य चालवतात। त्यामुळं काही अन्याय झाला असेल तर तो दूर माननीय मुख्यमंत्र्यांकडे होऊ शकतो असा बोलण्याचा सूर त्यांचा होता। पण ते बाप वगैरे निघाला आहे तेवढा एक थोडा त्या ठिकाणी काही मन दुखले असतील। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.